नमस्कार. DR न्यूजला आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. आपण आलो आहोत बार्शीमध्ये. आमदार दिलीपरावजी सोपल साहेब, माजी मंत्री आणि ॲडव्होकेट साहेब आपल्यासोबत आहेत. आता सध्या नुकतंच नगरपालिकेचा विषय लागलेला आहे आणि बार्शीमध्ये काय अडचणी आहेत ह्या देखील आपण याविषयी चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण साहेबांचं DR न्यूजमध्ये आपलं स्वागत करू. साहेब नमस्कार. नमस्कार. आता सध्या नगरपालिकेचा विषय लागलेला आहे, तर त्यामध्ये आपला उमेदवार काय आहे आणि आपलं चिन्ह काय आहे? बार्शी नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आमचे महाविकास आघाडी आणि समविचारी पक्ष आणि संघटना यांच्या वतीनं सौभाग्यवती निर्मला विश्वास बारबोले ह्या आमच्या उमेदवार आहेत. उमेदवार ह्या उच्च शिक्षित आहेत. त्या MA विथ इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी MA केलेला आहे आणि एक सुशिक्षित उच्च शिक्षित भगिनी आम्ही उमेदवार म्हणून दिलेली आहे की जी स्वतः निवडून तिथं गेल्यानंतर बरोबर त्या भगिनीच्या विचारानं स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकेल आणि कारभार करू शकेल. बरोबर हा आमचा त्या निवडीमागचा उद्देश. बरोबर त्याप्रमाणे आम्ही ती निवड केली आणि 42 उमेदवार आमचे 21 प्रभागामध्ये असेच काही सर्वसामान्य कुटुंबातून आलेले, काही सुशिक्षित उच्च शिक्षित आहेत. ते सुद्धा आम्ही चांगल्यापैकी तिथं कारभार करू शकणारे असे निवडलेले आहेत. लोकांमधनं कानूसा घेऊन निवडलेले आहेत. बरोबर. आता सध्या प्रचारामध्ये तुम्ही पण आहात, बरोबर आहे का? हा. आता तुम्ही प्रचारामध्ये असताना बार्शीतील काही लोक असतील किंवा ग्रामस्थ असतील, काही महिला असतील, ह्या देखील तुम्हाला काही अडचणी सांगत असतील? खूप म्हणजे मी जो बहुतांशी प्रभागामध्ये गल्लोगल्ली बोळामध्ये पदयात्रा करतोय आणि त्यावेळेस लोक जे महिला भगिनी विशेष बरोबर त्या मात्र येऊन पुढं मोकळेपणानं ह्या 8 वर्षात त्यांना काय काय अडचणी आल्या बरोबर नगरपालिकेच्या. मग ते बोळातले रस्ते, बोळातले फरशा तुटलेल्या, गटारी साफ होत नाहीत 2-2, 3-3 महिने, अशा सगळ्या अडचणी. पिण्याच्या पाण्याची तर सगळ्यात महत्वाची ओरड आहे. बरोबर की 8-9 वर्ष झाली ना बॉडीला ना प्रशासकाला हे काहीही वितरण व्यवस्था जमलेली नाही आणि त्याचा फार मोठा लोकांमध्ये असंतोष आहे. तोच मुद्दा मला साहेब तुम्हाला विचारायचा होता की आता मध्यंतरी जवळजवळ बार्शीला कमीत कमी 15 दिवस पाणी होतं, बरोबर आहे? नाही 15 दिवसांनी एकदा येत आहे फक्त. 15 दिवसांनी एकदा पाणी. या उन्हाळ्यात तसं झालंय आणि यांची बॉडी जी होती नगरपालिकेला ती असताना सुद्धा 5 दिवसाच्या आत कधी पाणी आलं नाही. नगरपालिकेचा प्रश्न पण तुम्हाला फोन देखील आले असेल की बाबा पाणी. मग आम्ही जे आमसभा घेतली त्यामध्ये सगळ्यात मोठे प्रश्न या पाणी पुरवठ्यावर आले. बरोबर. बार्शी नगरपालिकेचे CO ते उत्तर देता देता थकून गेले. पाणी पुरवठ्याच्या विभागाचे जे अधिकारी आहेत की मग ते अधिकारी नेमकं काम करत नाहीत का काय नेमकं? इथं काय आहे, ते जरी अधिकारी असले तरी त्या 5 वर्ष जे सत्ताधारी होते त्यांच्याच अंडर प्रेशर होते ते अधिकारी. बरं. कारण 5 वर्ष अंडर प्रेशर सत्ता आहे आमच्या या नावाखाली. पण सर्वसामान्य माणसाला त्रास व्हायला. आता तुम्ही एवढ्या रॅलीमध्ये सहभागी झाला साहेब, त्यामध्ये असा तुम्हाला कुठला एक प्रश्न वाटला की जेणेकरून वारंवार त्या अडचणी तुमच्यासोबत येतात किंवा तुम्हाला फोन येतात? फक्त पाणी आणि गटार, स्वच्छता आणि पाणी पुरवठा. आता आपला जो उमेदवार आहे बरं का साहेब, तो उमेदवार म्हणा किंवा तुम्ही म्हणा सगळे मिळून आता जनतेला काय आवाहन करताल किंवा ह्या गोष्टी आमच्याकडून होणार नाहीत किंवा ह्या गोष्टीचा पाठपुरावा तुम्हाला केला जाईल,
आम्ही पूर्वी नगरपालिकेत 10 वर्ष सातत्याने सत्ता होती. बरोबर. त्यावेळेस उजनी धरण मायनस गेलेलं असताना सुद्धा एक दिवसात पाणी देत होतो बर. आणि लोकांना ते आवडलं. ही गोष्ट किती वर्ष हे आत्ताचे हे प्रशासकाच्या कारकिर्दीच्या आधीचे 5 वर्ष ही विरोधकाची आमची सत्ता होती, त्याच्या आधीचे 10 वर्ष. एक दिवसात पाणी दुसरं एक दिवसात पाणी लोक म्हणायचे असंच ठेवा, बर. वाया जाऊ देऊ नका रोज देऊ हा हा हा. असं पण. मग ते पुन्हा 8 दिवस 15 दिवस हे ते कसं? हळूहळू वाढत गेलं. यांना मेंटेनन्सच्या नावाखाली खूप मोठा त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे पाणी पुरवठा मेंटेनन्स मध्ये. पण सर्वसामान्य माणसाचा अडथळा झाला 15 दिवस पाणी येत नाही, मग त्यांनी पाणी आणायचे कुठून? बरोबर आहे का? तोच मोठा प्रश्न यांच्याकडनं सुटलाच गेला. आणि आज भाषणात सांगतात ते की आम्ही रोज पाणी देऊ. आम्हाला चौथ्यांच्या वेळेशिवाय खरं नाही म्हणलं सर. आता सध्या तुम्ही बार्शीकरांना किंवा एक सहानुभूती नाही बरं का, कामाने असं कुठलं धोरण देत आलं की बाबा आमच्याकडे ह्या तुमच्या ज्या रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला अडचण होणार नाही किंवा आम्ही फोन करायची गरज पडणार नाही. स्वच्छता आणि पाणी पुरवठा स्वच्छता पाणी पुरवठा या 2 महत्वाच्या गोष्टींना आम्ही प्राधान्य 1 नंबरचं देणार. साहेब, स्वच्छता असेल, पाणी पुरवठा हा असेल, 2 महत्वाचे. आणि मग मेंटेनन्स मध्ये परत रस्त्याचे खड्डे, बरोबर, गल्ली बोळातले त्या फरशाचे जे आहेत बोळ, तिथं कॉन्क्रिटीकरण म्हणजे पूर्वी केलेलं आहे सगळं. मेन म्हणजे साहेब पाणी असेल म्हणा, मुख्य रस्ता असेल, गटार असेल. मुख्य प्रश्न पाणी आणि स्वच्छता. बरोबर. हा नागरिकाच्या सध्याच्या काळात जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे. आणि त्याला आम्ही प्राधान्य देऊन ते सोडतो. साहेबांनी ज्या काय अडचणी त्या सांगितल्या आहेत, साहेबांनी एक शेवटचा प्रश्न विचारतो. साहेब, आता आमदारकी झाली आपली 1 वर्ष झालं, बरोबर आहे? त्यावेळेस बी लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला होत्याच, बरोबर आहे का? आणि आत्ताच्या ज्या प्रतिक्रिया तुम्हाला येतात लोकांच्या, कारण लोकांनाही माहिती आहे की आमदार निवडून दिला ते विधानसभेत आपले प्रश्न मांडून तिथनं सोडवणूक काय. बरोबर. पण ही नगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. बरोबर. तर लोकांनाही माहिती की आमदार तिथं काय म्युन्सिपाल्टीत बसत नाही रोज. नाही, बरोबर आहे. त्यामुळे त्यांनाही माहिती आहे की ही नगरपालिका यांच्या ताब्यात दिल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. बरोबर. बार्शीकरांना किंवा बार्शीच्या जनतेला तुम्ही आव्हान काय करता साहेब? माझं आव्हान बार्शीकर जनतेला हेच आहे की जे 8 वर्ष तिथं मग कारभाराच्या बाबतीतली अधिकाऱ्यांची नगरसेवकांची बेफिकिरी, बरोबर, कामाचा प्रमाण ते आम्ही बेफिकिरी दाखवणार नाही. भ्रष्टाचार मुक्त विकास करू. बरोबर. आणि सातत्यानं नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वॉर्ड वाईज कमिट्या करून बरोबर त्यांच्याकडनं त्याची माहिती फीडबॅक आम्ही घेतो. बार्शीकरांना साहेबांनी एक आवाहन केलं आहे, नागरिकांची कमिटी स्थापन करू, तिथं काय अडचणी असतील जाती स्वतः ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, असं साहेबांचं म्हणणं आहे. प्रतिनिधी राहुल गुरु, DR न्यूज.